महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची परिस्थिती पहिल्यांदा आपण पाहिलेली आहे। सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जी वस्तुस्थिती सांगितलेली आहे त्या वस्तुस्थितीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल आणि चौकशीच्या मध्ये जे काही निष्पन्न होईल त्यानुसार त्याच्यावर कारवाई केली जाईल। आपल्याकडे मागणार आणि खाली मान्य अध्यक्षांकडे मागणार। त्यामुळे माझी विनंती आहे, तो एसपी जो वागलाय ना सभापती महोदय, पूर्ण एखाद्या घरगाड्यासारखा वागलाय। त्यामुळे आपण माझी विनंती आहे, त्याला तात्काळ निलंबित करा। ताबडतोब साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे। अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये सन्माननीय अर्जुन खोतकर आणि शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्ह्यातली घटना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी जी आपल्यासमोर मांडलेली आहे त्याचा मी देखील साक्षीदार आहे। कारण ही निवडणूक प्रक्रिया जेव्हा सुरू झाली नव्हे, जेव्हा याची तारीख जाहीर झाली त्यावेळेस मला शंभूराज देसाई यांनी फोन केला होता। मकरंद पाटील पण तिकडे होते आणि ते म्हणाले की 2 मतदार जे आहेत त्या मतदारांवर कधी काळातला पूर्वीचा 5-10 वर्षाचा कुठला गुन्हा काल 1 दिवस आधी दाखल केलेला आहे आणि यांना अरेस्ट करणार आहे। तर मी पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांना फोन केला। मी म्हणालो काय प्रकार आहे? तर म्हणाले गुन्हा दाखल झालेला आहे, पण त्याच्यावर कारवाई आपण नंतर करू। मी त्यांना एकच सांगितलं की उद्या मतदान आहे, मतदानापासून कुणालाही वंचित ठेवता येत नाही, उलट कोर्ट देखील ऑर्डर करतं की मतदानाला पाठवा म्हणून। तर अशा परिस्थितीमध्ये जेलमधूनही येतात मतदान करायला, तर अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये मतदानापासून त्यांना आपण वंचित ठेवू नका, ठेवता येणार नाही। एसपी मला म्हणाले असं काही होणार नाही, त्यांना वंचित मी ठेवणार नाही, ते मतदान करतील, मतदान झाल्यानंतर काय शहानिशा करा आणि त्याच्यामध्ये जे काही कार्यवाही करायची ती करा। त्यानंतर मी पोलीस महासंचालक आपले दाते साहेब DG साहेबांना मी फोन केला। फोन केल्यानंतर मी त्यांना सांगितलं अशी घटना त्या ठिकाणी अशी निवडणूक आहे आणि मला थोडी शंका आहे की तिथले पोलीस अधीक्षक हे 2 मतदार जे आहेत, कारण बहुमत इकडे या बाजूला होतं शंभूराज देसाई, मकरंद पाटील आणि या सगळ्यांकडे, आणि हे मतं कमी करण्यासाठी आणि त्या निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी, पराभव करण्यासाठी या लोकांचा अशा प्रकारचा प्रकार होऊ शकतो। तर DGनी त्यांना फोन केला आणि DG मला म्हणाले, मी त्यांना फोन केला आहे, मी तुषार जोशी यांच्याकडे खात्री देखील केली की मला DG साहेबांचा फोन आलेला आहे आणि मी कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचं याला मतदानापासून आमचे लोक थांबवणार नाहीत। मी त्यांना सांगितलं तुमचे लोक तिकडे गेटवर थांबलेले आहेत अशी आमच्या लोकांनी माहिती दिलेली आहे, तर तुम्ही त्यांना सूचना द्या, इन्स्ट्रक्शन द्या की मतदान झाल्यानंतर तुम्हाला जी काही कार्यवाही करायची ती करू शकता तुम्ही, परंतु मतदानापासून वंचित ठेवणं हा गुन्हा आहे आणि मतदानापासून वंचित ठेवणं हा लोकशाहीचा खून आहे आणि लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम बिलकुल करू नका, अशा प्रकारचं मी त्यांना सांगितलं। ते बोलले असं काही होणार नाही। परंतु त्यानंतर मीडियामध्ये देखील मी पाहिलं, शंभूराज देसाईने स्वतः सांगितलं, म्हणजे मंत्री का गेले तिथे? कारण त्यांना माहीत होतं तिथे त्यांना अडवतील म्हणून त्यांनी पण त्या आपल्या याच्या सीमा जी आहे बाहेर होते, त्या गेटच्या बाहेरपर्यंत त्यांना गेल्यानंतर मंत्री बघितले नाहीत, पदाधिकारी बघितले नाही, कोणी बघितले नाही, जसे आमदार बघितले नाही, असे आरोपीला जो असं पकडतात तसं पकडून घेऊन गेले आणि त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर ते 2 लोक, बरं ते 2च कसे काय मग मतदार त्यांनी पकडले? 2च मतदार जे आहेत ते त्यांना घेऊन गेले आणि त्यांना निवडणूक, मी पुन्हा फोन केला त्यांना DGना, DG म्हणाले असं होणार नाही। मी बोलला होणार काय नाही, निवडणूक पूर्णपणे पार पडते तिकडे, निवडणूक पार पडल्यानंतर तुम्ही त्यांना सोडून काय उपयोग आहे? आणि मग निवडणूक पार पडली आणि त्यानंतर या सगळ्या, परंतु जी परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये
महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची परिस्थिती पहिल्यांदा आपण पाहिलेली आहे. कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारची परिस्थिती मतदानापासून वंचित ठेवणं हे आतापर्यंत इतिहासामध्ये पहिल्यांदा आहे. आणि त्यामुळे मला जे माहिती होतं ते आणि मी त्यांना फोन केले होते म्हणून हे तुमच्या निदर्शनास मी आणू अध्यक्ष महोदय, सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जी वस्तुस्थिती सांगितलेली आहे त्या वस्तुस्थितीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल आणि चौकशीच्या मध्ये जे काही निष्पन्न होईल त्यानुसार त्याच्यावर कारवाई केली जाईल. आपल्याकडे मागणार आणि खाली मान्य अध्यक्षांकडे मागणार. मी त्यामुळे माझी विनंती आहे, तो एसपी जो वागलाय ना सभापती महोदय, पूर्ण एखाद्या घरगाड्यासारखा वागलाय. त्यामुळे आपण माझी विनंती आहे त्याला तात्काळ निलंबित करा, बडतर्फ करा सेवेतनं. आज त्याची निवृत्त हायकोर्ट जज मार्फत त्याची चौकशी करा. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे माझी हात जोडून आपल्याला विनंती आहे, अशा पद्धतीनं मंत्र्यांवर आरेरावी करणाऱ्या, मंत्र्यांना जखमी करणाऱ्या त्या पोलीस दलाचा प्रमुख तुषार दोशी, एलसीबीचा इन्स्पेक्टर देवकर, एलसीबीचा असिस्टंट इन्स्पेक्टर गर्जे आणि त्यांच्या बरोबरचे 100 पोलीस यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्याला निलंबित करा. एवढीच हात जोडून सभापती महोदय आपल्याला विनंती आहे. अतिशय गंभीर प्रकार आहे, परंतु नाही, एक मिनिट, मला माझा निर्णय यासाठी सांगायचा आहे आधी की ही जी घटना घडली त्याची माहिती वृत्तपत्रातून आली तेवढ्यावरतीच मी थांबले नाही आहे. तर आपलंही म्हणणं मी ऐकून घेतलेलं आहे. हेमंत पाटलांनी सांगितलं, तुम्ही स्वतः प्रत्यक्षदर्शीच नव्हे तर तुम्ही स्वतः साक्षीदार आहात आणि माननीय उदय सामंत मंत्री महोदय दुसरे हजर आहेत, गणेश नाईक इथे उपस्थित आहेत. तर तुम्हाला याच्यावरती काही शासनाच्या वतीने निवेदन करायचं आहे का असं मी विचारते. पण निवेदन करायचं नसेल तर या ठिकाणी असणारी पदावरची व्यक्ती म्हणजे मी उपसभापती आहे, तर मी आज आत्ताच्या आत्ता साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी मतदारांना देवकर आणि तुम्ही जे म्हणतात हे पहा, या सभागृहामध्ये आमदार सांगतात ते खरं मानलं जातं, तर मंत्री सांगतायत म्हटल्यावर ते खरंच मानलं पाहिजे. हा आत्तापर्यंतचा प्रघात आहे. एक. दुसरं, एवढी घटना घडल्यावर सरकारकडून कालच चौकशीचे आदेश जायला हवे होते, ते काही कारणाने गेलेले नाही आहेत. आज पहिला दिवस आहे सुट्टीनंतरचा. तर ताबडतोब साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे. आता याच्यानंतर बोला पुढे काय असेल तर चालेल. जर ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्याला तुम्ही प्रोटेक्शन देऊन हातात धरून तुम्ही सभागृहात घेऊन जात असाल तर सभापती महोदय हे कुठल्या कायद्यात बसतं? कोर्ट ठरवेल कोण आरोपी आहे, चुकीचा आहे, खरं आहे, खोटं आहे, हे कोर्ट ठरवेल. कोर्टाने निर्देश दिल्यानंतर त्याच्यावर कारवाई होईल. परंतु ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला ते आरोपी आहेत का नाही आपण कसं ठरवतो? आणि त्या आरोपींना प्रोटेक्शन देण्याची जबाबदारी असं कसं काय आपण घेऊ शकता? त्यामुळे माझं सभापती महोदया माझं सांगणं आहे, आपण ज्या पद्धतीनं वस्तुस्थिती समजून न घेता, परिस्थिती समजून न घेता आणि त्या ठिकाणी जे काय घडले, अध्यक्ष सभापती महोदय, त्या ठिकाणी जे काय घडले हे न पाहता जर जिल्हा परिषदेमध्ये निवडणूक चालू असताना कायद्याचं उल्लंघन केलं कुणी, निवडणूक चालू असताना 100 मीटरच्या आत जायला नाही पाहिजे, 5 मीटरवर सभागृहाच्या जातात कसं अध्यक्ष महोदय? या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे, याही गोष्टीची माहिती घेतली पाहिजे. आणि आपण कायदा सुव्यवस्था पाळायची जबाबदारी आहे कुणाची? आणि आपण मंत्री म्हणून काम करत असताना त्या जिल्हा परिषदेच्या परिसरामध्ये असलेल्या पोलिसांना शिवीगाळ करण्याचा अधिकार दिला कुणी?